जय शिवराय. एक मराठा कोटी मराठा. संघर्ष योद्धे श्री मनोज जरांगे पाटील 5 कोटी मराठा समाजासोबत मुंबई येथे 27 ऑगस्ट रोजी येणार आहेत. बघू द्या ना आम्हालाही मुंबई. मराठा समाजाला तुम्ही आरक्षण देऊ शकत नाही, पण आम्हाला अधिकार आहे ना मुंबईमध्ये येण्याचा. आणि संघर्ष योद्धे श्री मनोज जरांगे पाटील स्वतःसाठी आरक्षण मागत नाही, गोरगरीब मराठा समाजासाठी संघर्ष योद्धे लढत आहे. मग मुंबईमध्ये येण्यापासून रोखलं का बरं जाणार? कारण महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री डायरेक्टली म्हणतोय की पोलीस हँडल करतील. पोलीस हँडल करतील फक्त शिस्तीमध्ये जाण्याचा आणि शिस्तीमध्ये आझाद मैदानावरती काही दंगल घडवण्याचा कट जर कधी असेल तर तिथं पोलीस हे करतील. जर कधी ह्या वेळेस आमच्या मराठा बांधवावरती जर कधी लाठीचार्ज झाला आणि काही कट रचायचा प्रयत्न कधी या सरकारने केला ना, ते सरकारला भोगावे लागेल. कारण की संघर्षाच्या काळामध्ये गोरगरीब मराठा समाज पूर्णपणे संघर्ष योद्धे श्री मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे यावेळेस पूर्ण पाठिंब्याने राहणार. आणि संघर्ष योद्धे श्री मनोज जरांगे पाटील जोपर्यंत मुंबईमध्ये आहे तोपर्यंत जर दंगली घडवण्याचा प्रयत्न जर कधी केला तर आमच्या संघ गाठ आहे. बिळातून एक एक आता निघत राहतील आणि एक एक वार पलटवार करत राहतील. त्यांच्याकडे लक्ष द्यायचं काम नाही, कारण की तिथं संघर्ष योद्धे श्री मनोज जरांगे पाटील आपल्या पाठीमागे खंबीरपणाने उभे आहेत. एकमेव नेता संघर्ष योद्धे श्री मनोज जरांगे पाटील लढत आहे. बाकीचे नेते तर गांडू आहे आपले.